अरे थांबा 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 मंडळी, असं अचानक सुरू केलं तर कसं समजायचं हे कोण आहेत आणि काय आहेत? चला मीच सांगतो. हे आहेत डुबुकवाडी गावचे पाटील. हे नावानं पाटील जरी असले तरी राजकारणाचा आणि यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. यांची स्टाईल काही निराळीच आहे, पण यांचा एक लहान भाऊ सुद्धा आहे बरं का. तो म्हणजे आप्पासाहेब राजकारणी. गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत आहे तो माणूस. आपल्या पाटलांचा राजकारणाशी जरी काही संबंध नसला तरी पाटलाचा आणि शेतीचा खूप जवळचा संबंध आहे. पाटील एक चांगले नामांकित बागायतदार आहेतच, पण त्यांना ऑर्गॅनिक शेतीची प्रचंड आवड आहे. त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून कांद्याच्या ट्रान्सपोर्टचा नवीन बिझनेस सुरू केलाय आणि त्यामुळंच पाटील घरी कमी आणि बाहेरच जास्त असतात. चला तर मग बघू आज आपले पाटील कुठे निघाले. पाटील 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 पिंपळगावला यायचंय. पळे जागा आहे का गाडी तिथे? गाडी आम्ही आमच्यासाठी घेतल्या, लोकांसाठी घेतल्या. पाटील रिकामा लोकायचा धरास नाही धरास. अरे हिमतराव काय पण ती बया कोण आहे त्याच्या संग? थांब थांब काम थांब हिमतराव. अरे इकडे कुठे? अहो काय नाही, चाललो होतो जरा फिरायला. ती आयला सातारकर व्हायच्या कार्यक्रमाला चालले काय? पाहुण्या बाई कोण आहे? कोण आहे? अहो पाटील असं काय बोलू राहिले? तुमची मावशी का काय? अहो मग कोण आहे? मामी बिमी का काय? मग कोण आहे बाया? हिमतरावची सासू तर नाही हो पाटील, आपली घरवाली आहे. घरवाली? याची घरवाली घे. अरे यांचं लग्न एवढ्या वाकड्याला जमवलं का काय? हा बघ ये बाबा. पाटील जसं तुम्ही मला काय ओळखतच नाही. आपण नाही का मागे एकदा भेटलो होतो रात्रीच्या वेळी? काय कधी? अहो ते नाही का त्या पोलीस पाटलाच्या गोंधळाच्या कार्यक्रमात? हा का? त्या कार्यक्रमात आम्ही जेवण करत होतो, ते लाईट गेली ती. तुम्हीच ना त्या पटकन आमच्या अंगावर पडल्या त्या? तुम्हीच ना? हा तेव्हाच. हा ना. अहो त्या दिवशी तुमच्या वाजनानं गेला ना मग कंबड कामात तू वाजून दुखत आहे. टिच्च भरलं टिच्च. पण मग हिमतराव तुम्ही कस काय एवढा ताळमेळ जमून घ्या त्या? ते जाऊ द्या पाटील, तुम्ही कुठे निघाले? नाशकाला चाललं तू. चालतंय काय? हो चला येऊ गंगा गोदा फिरू चला. नाही पाटील तुम्ही जा, आम्ही येतो एसटीने. काय बाई हा माणूस? तुम्ही जा एसटीत, मी चालले पाटलांच्या गाडी. असं कसं? मी बी येतो. चला मग बसा. तुम्ही की नाही पुढेच बसा, मी बसतो मागे. पण मग तुम्हाला बसता येईल का? नाही तर मग ते कटिंग वाल्याचा स्टूल आणू आपण. स्टूल बसा वर बसा. बस का पाटील? आम्ही काय लहान बिल काय? नाही नाही, आम्ही भागात बसतो. तुमचं काम तर जगायचं मोठं आहे. बसा रा भाऊ दिसूच राहिले ते. चला बसा चला बसा.
आली बाई हिमतरावची बाई. पाटील अहो जागा आहे का पण गाडी? हो आवडलं ना जागा आहे. बसा बसा बसा. तुम्हाला नाही तर मग कोणाला ठेवायचं. बसा आपलीच गाडी आहे. पाटलाची गाडी दिसती. अरे कोण बाई बसून घेतली मग अशी तर काही घेतलं नाही मला. पाटील हो बघा मला पाहिलं गाडी नाही थांबली. आता बाईला पाहिलं गाडी थांबली. अहो तुमचं एवढं लग्न जमावलं कल्याण केलं तुम्ही आम्हाला सोडून चालले. हो तसं काही नाही हो. अहो जरा घाई गडबड होती त्याच्यामुळं. आणि हिमतराव भेटले ते म्हणा आम्हाला येऊ द्या. आता तुम्ही म्हणले यालाच भाऊ असं. या या बसा बसा मागून या. या ना काय उभे राहिले या. बसा आपलीच गाडी. बसा बसा तुम्ही बसा. या चिकट चिकट. पाटील काही गाडी बिडी लावा. आज माझ्या त्याला काय लावून लगेच लावून लावा गाडी मध्ये लावा मस्त. वेसावची पारू नेसली गो नेसली गो नवा सारा. जाऊ चल गो पंधराला गो पारू दर्याचे पुंजेला. 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 बंदच करा. चल पाटील यो बर काय हो. अहो ते मोकळ्या हवेच आनंद घ्या तिडू काय. हो पाटील मग मला पण घेऊ द्या ना. उघडा. याचा लय वाईट के उघड रे ते उघडत. हिमतराव अहो ते का तुमचं काम आहे का. सरका तुम्ही बाजूला मी उभं राहून टाकेल सरका. हुकुम टाइगर का हुकुम. टाइगर का ड्रायव्हर थांबा थांबा. ओ ड्रायव्हर थांबा थांबा थांबा. ड्रायव्हर थांबा ना. पाटलाचं मुंड कमी ड्रायव्हर थांबवा गाडी थांबवा. फाटक्या जोडीत येऊन पडते रोजची नवी निराशा. सपान गाठीला धरत वेठीला कशी रे सुटावी आशा. अवसेची रात नशिबाला पुनवेची गाठ पदराला. होईल पुनव मनाशी जागर खचून जाऊ नको. येईल मुठीत हिमतराव अहो या माणसाचे काय दिवस होते आणि काय पाहू राहिलो. अवघड आहे ना. तुम्हाला माहिती का पाटील त्यांचा एकुलता एक मुलगा लई आजारी हो. काय चावला त्या. राम राम पाटील. साधा भाऊ राम 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 राम. हो चला ना मग चालती जाऊन येऊ चला. आईला अवघडच वाटतंय बरं का. वाईटच झालं हे.
खरंच ना, एकेकाळी या माणसाचा काय रुबाब होता. आत्ता आपण बघितले हेच ते बबनराव. एकेकाळी यांचा पंचक्रोशीत मोठा दरारा होता. म्हणजेच आपल्या पाटलांसारखे हे पण मोठे बागायतदार होते. त्यांचा रुबाब काही वेगळाच होता. हा आहे त्यांचा एकुलता एक मुलगा ईशान. ईशान 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 हा नावाप्रमाणेच बबनरावांची शान होता. तो बबनरावांचा एकुलता एक मुलगा असल्या कारणानं शेती कामाची त्याच्या मागे प्रचंड धावपळ असायची. म्हणजे पूर्ण घराची जबाबदारी ईशानवरच होती. ईशान हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र शेती काम करायचा. शेती काम करत असताना त्यानं कधीच स्वतःची काळजी घेतली नाही. मग या एवढ्या मोठ्या आणि सुखी कुटुंबावर असा कोणता क्षण आला जो की या कुटुंबाची ही परिस्थिती करून गेला? चला बघू. बबनराव, अहो हा काय अवतार करून घेतला तुम्ही स्वतःचा? अहो तुम्ही काय होते, काय झाले, काय झालं या माणसाला? काय झालं? पाटील, देवानं मला आजार पण द्यायला लागत होत. माझ्या पोराला नाही, माझ्या पोरानं असं काय पाप केलं? बबनराव, अहो काय काय झालं, काय केलं? चला तुमच्या नजरेनं पाहत. बबनराव टेन्शन घेऊ नका, व्यवस्थित होईल सगळं. टेन्शन नका घेऊ. तुम्ही शांत राहा भाऊ, तुम्ही शांत राहा. बबनराव, राम राम भाऊ. या बस बस, वर बस भाऊ, वर बस. बस रे भाऊ, बस रे. एकुलता एक पोरगा आहे आमचा. लय धावपळ करायचा, सारखा काम करायचा, सारखा काम करायचा. पावडरी मारायचा, पावडरी मारायला निघाल तर रात्रीचा दिवस करायचा. लय सुखी होतो बाबा आम्ही त्या काळात. एवढले आजार कुठून आले, कशाने आले, काही समजत नाही. किती पैसा आला तो त्या आजारात जातो, काही करता येत नाही रे भाऊ. कधी त्यानं अंग मासाला पाहिलं नाही, सारखं काम करायचं. आम्हाला कधी स्वप्नाला असं वाटलं नाही का असं होईल. बबनराव धीर धरा बबनराव, सगळं क्लिअर होईल. भाऊ, देवाना आमची काळजी करायला लावायची, याला याची देवा आम्हाला काळजी करायला लावायला. कसं उलटा झाला वाईट दिवस रे दादा. आजार कशाने आलीच कळा ना. आमच्या काळी नव्हतं रे भाऊ एवढे मोठे आजार. आमच्या काळी लय सुखी जेवण होतं, लय सुखी जेवण होतं रे भाऊ. बबनराव असा काय आजार झाला नेमका? तुम्ही एवढं का बरं टेन्शन घेऊन राहिले? पेशंट लय सिरियस दिसू राहिलो. असं नका बोलू हिम्मतराव. हो, अशा परिस्थितीत आपण त्यांना धीर दिला पाहिजे, त्यांचं मन सावरलं पाहिजे. आपण जर असं बोललो तर त्यानं काय विचार करायचा?
असं नका बोलू, आपण त्यांना नका रडू बबनराव. हो बबनराव, तुम्ही जर अशी रडत बसले कोणाचा तोंड पाहिजे. सगळे व्यवस्थित होईल, नका टेन्शन घेऊ. आता काय करावं, कसं सांगावं? हो, आपण बाहेर जाऊ, बबनरावची जरा समजूत घालू. बबनराव, हो बबनराव, बबनराव तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ. बबनराव, स्वतःला सावरा. बबनराव, हो बबनराव सावरा ना स्वतःला. बबनराव सांगा राव. हो बबनराव, सावरा. बबनराव, तुम्ही ना पहिले शांत व्हा. मला सांगत तुम्ही काय आजार झाला आता, एवढं काय टेन्शन घ्या. अहो डॉक्टरकडे नेलं होतं त्याला, डॉक्टरने त्याला कॅन्सर सांगितलं. डॉक्टरने घरी काढून दिलं. डॉक्टर म्हणे घरीच काळजी घ्या त्याची. बबनराव, तुम्ही टेन्शन नका घेऊ. लोकांना कॅन्सर होत असतो आणि लोक नीट होत असत्या. आपला दादा नीट होईल, तुम्ही टेन्शन नका घेऊ. पण मग आपल्या दादाला एवढा मोठा आजार कसं काय झाला? आपल्या दादाला कसं काय झाला कॅन्सर? अहो पाटील, पोराला काही इडकाडीचं शोक असेल, तुम्हाला तर माहिती आहे आजकालची पोरं. अहो पाटील, पोराला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं, विडी खायचं. अहो तो पावडरी मारायचा, त्याला आम्ही सांगायचो हात तोंड पाय झाकून घे, पण तो हातानच पावडरी कालवायचा आणि तसाच मारायचा. बरोबर आहे. रासायनिक खत, कीटकनाशक, तणनाशक, अहो ते बुरशीनाशक यांच्या अति वापरामुळेच कॅन्सर सारखा आजार होऊ राहिला. अहो कॅन्सर म्हणजे लय ना अवघड काम झालंय. अहो मी आता ऐकलं त्या पंजाब सारख्या राज्यात प्रत्येक घरोघरात कॅन्सरचे पेशंट आहेत. अहो त्या पंजाब सारख्या ठिकाणाहून आठवड्याच्या आठवड्याला कॅन्सरच्या ट्रेन भरून जातात. अहो बसायला जागा राहत नाही. कॅन्सर म्हणजे अवघड काम झालं. पाटील, अहो तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, पण करायचं काय? मार्केटमध्ये सगळीकडे केमिकल पेस्टिसाइडच राज्य झाले. हा तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. नाही म्हणजे आपणच सकाळी पावडरी मारतो, संध्याकाळी त्याच्याच भाज्या करून खातो. म्हणजे आपणच आपल्या हातानं आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो ना. हो, मी आता असं ऐकलंय का त्या केरळ सारख्या राज्यात आता त्या लहान बाळाच्या आईच्या दुधातच ते केमिकल पेस्टिसाइड आढळून आलंय. नाही म्हणजे ज्या बाळाला आईचं दूध हे अमृत होत, तेच जर आता विष बनलंय या केमिकल पेस्टिसाइड मुळे, कसं काय जमायचं? अहो पाटील, आता सगळेच लोक केमिकल पेस्टिसाइड वापरून राहिले, आता आपल्या सारख्यानं काय करायचं? हो, या पेस्टिसाइडचा जर आता असाच गरजेपेक्षा जास्त वापर चालू राहिला तर लवकरच आपल्यासारखे सुद्धा हीच वेळ येईल. शेतकऱ्यांनाच काळजी घेतली पाहिजे. केमिकल पेस्टिसाइडचा वापर जेवढी गरज आहे तेवढाच केला पाहिजे, अतिवापर नाही केला पाहिजे. आता पुन्हा नव्यानं पहिल्यासारखं ऑर्गेनिक शेतीकडे वळालं पाहिजे. नाही म्हणजे रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर जास्त केला पाहिजे. काय वाटतं? ते खरंय पाटील, पण आता ऑर्गॅनिक खत बनवणाऱ्या कंपन्या कुठं राहिल्या? सगळंच ते केमिकल पेस्टिसाइड विकत्या. हो हिम्मतराव, सगळ्याच कंपन्या केमिकल पेस्टिसाइड बनवत्या असं काही नाही. नाही म्हणजे काही अशा कंपन्या आहे की त्या ऑर्गॅनिक औषधं बनवत्या. त्या औषधापासून आपल्या पिकाला काही त्रास होत नाही आणि आपल्या शरीराला काही त्रास होत नाही. काय सांगता पाटील, अशा कोणत्या कंपन्या? हो, आता आपल्या खतवड जवळ तळेगावला ती आनंद ॲग्रो केअर म्हणून कंपनी, तिचे वाले ते ऑर्गॅनिक खते, ऑर्गॅनिक बुरशीनाशके, ऑर्गॅनिक कीटकनाशके, अहो हे सगळे रेसिड्यू फ्री औषध आहे. काय चावळा त्या? मग अहो गेल्या 15 वर्षापासून शेतकऱ्यांच्या सेवेत रुजू आहे ती कंपनी. अहो आपल्यासारख्या सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातल्या मुलांना अन्न हेच औषध मानून आणि गुणवत्तेला प्राधान्य ठेवून 2009 साली ती कंपनी स्थापन केली. हा, नेमके कोण हो पाटील? अहो ते आपले घनश्याम माडे साहेब. ती कंपनी टाकायच्या 10-15 वर्ष अगोदरच ऑर्गॅनिक शेतीवर अभ्यास करीत होती. नाही म्हणजे आता त्यांना 25-30 वर्षाचा अनुभव आहे.
एवढंच नाही तर ते ऑर्गॅनिक शेतीचं महत्व आता देश विदेशात जाऊन सांगू राहिले. हा तुम्ही म्हणतात ते सगळं बरोबर आहे पाटील, पण केमिकल पेस्टिसाइडचा वापर कमी केल्यानं आपल्याला उत्पन्न चांगलं मिळेल का? मी कुठं म्हणतो ते वापरू नका, पण मग कमी प्रमाणात वापरा आणि त्याला जर ऑर्गॅनिकची जोड दिली तर लय भारी काम आहे ना. आणि मी आता असं ऐकलंय आपल्या भारत सरकारनं ऑर्गॅनिकला लय भारी अशा योजना मंजूर करून आणले. आपलेच लोक तिथं जाती नाही, पाहती नाही, करती नाही. आपले लोक तिथे लक्ष देते नाही. आपण ते पाहिलं पाहिजे, केलं पाहिजे. काय वाटत? बरोबर आहे पाटील तुमचं, पण बबनराव घडणाऱ्या गोष्टी घडून गेल्या, पण इथून पुढं आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. ठेवायला डॉक्टर तुम्ही कवा आले आम्हाला कळलं नाही. अहो ते तुमची चर्चा चालू होती ना तेव्हाच मी आलो होतो. हा तुम्ही ऐकलं काय आम्ही काय म्हणतो? अहो तुम्ही काय बोलत होते ते सगळं ऐकलं मी. असं हो मग तुम्ही एखादा लाख मोलाचा सल्ला द्या ना आम्हाला. सांगा जरा तुमच्या भाषेत काय ते. तुम्ही जे सांगत होता ते अगदी योग्य सांगत होतात, पण तरी तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारताचे जे राष्ट्रपिता आहेत महात्मा गांधीजी यांनी सांगून ठेवलेलं आहे की सजीव सृष्टीच्या उपजीविकेचं प्रमुख साधन म्हणजे शेती, आणि म्हणूनच शेती हा भारताचा आत्मा आहे. अहो हा आत्मा जर दूषित झाला तर सजीव सृष्टी देखील कशी निरोगी राहील? पूर्वीच्या काळी शेती ही नैसर्गिक पद्धतीने होत होती, पण त्यानंतर मनुष्य प्राण्याने रासायनिक खतांचा वापर करण्यास सुरुवात केला. नुसता वापर नाही तर त्याचा अतिवापर करण्यास सुरुवात केला, आणि त्याचेच दुष्परिणाम म्हणजे रातआंधळेपणा, कॅन्सर, डायबेटीस, ब्लड प्रेशर इत्यादींसारख्या दुर्धर आजारांना जन्म दिला. नमस्कार, मी डॉक्टर विनायक जीभाऊ शेंडगे. मी नामको कॅन्सर हॉस्पिटल येथे मागील 13 वर्षांपासून कॅन्सर सर्जन म्हणून कार्यरत आहे. कॅन्सर रुग्णांची सेवा करत आहे. आता कॅन्सर हा तसा बघितला तर फार घाबरण्यासारखा विषय सामान्य जनतेमध्ये असतो, परंतु कॅन्सरला न घाबरून जाता कॅन्सर कशामुळे होतो, कॅन्सरवर उपचार कसे करता येतं, त्याचं लवकर निदान कसं करता येतं, कॅन्सर होऊ नये म्हणून काय काळजी घेता यावी, ह्या सर्व बाबी आपण जर समजून घेतल्या तर कॅन्सरवर मात करणं नक्कीच शक्य आहे, त्याच्यावर विजय मिळवणं नक्कीच शक्य आहे. त्याचप्रमाणे पाण्याचं प्रदूषण किंवा एकदम जिव्हाळाचा प्रश्न म्हणजे आपल्या मातीतलं आणि आपल्या रोजच्या जेवणातलं अन्न पदार्थांमधलं प्रदूषण हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक सध्या पुढे येत आहे. आता आपण म्हणू की अन्नातनं कसं कॅन्सर होईल. उदाहरणार्थ आपण जे अन्न खातो त्यामध्ये विविध प्रकारच्या त्याच्या वाढीसाठी, विविध आजारांच्या संरक्षणासाठी विविध प्रकारचे रासायनिक जीवजंतुनाशक पदार्थ वापरले जातात. पेस्टिसाइड्स आपण ज्याला म्हणतो. आता ही पेस्टिसाइड्स विविध रासायनिक पदार्थ आपल्या शरीरामध्ये अन्नाद्वारे जातात आणि त्यामुळे आपल्या जनुकांमध्ये बदल होण्याची शक्यता असते आणि ते कार्सिनोजन म्हणून बऱ्याच ठिकाणी आत्तापर्यंत प्रमाणित झालेले आहेत. त्यामुळे सध्या जे नैसर्गिक शेतीचा आपण विचार बघतो हा विचार पुढे येत आहे. प्रगत राष्ट्रसुद्धा ऑर्गॅनिक फार्मिंगच्या दृष्टीने वळत आहेत. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजेच जे शरीराला अपाय करणार नाही असे घटक वापरून किंवा जे रेसिड्यू फ्री राहतील, म्हणजे ज्याचं वातावरणामध्ये आपोआपच विघटन होईल अशा प्रकारचेच फक्त पदार्थ वापरून शेतीला पूरक असं वातावरण तयार केलं जाईल. अशा प्रकारची शेती म्हणजे ऑर्गॅनिक शेती. आणि अशा शेतीकडे वळणे आणि ऑर्गॅनिक पदार्थ, ऑर्गॅनिक अन्नपदार्थ तयार करणे, ऑर्गॅनिक पद्धतीनेच दूध किंवा खाण्याच्या गोष्टी तयार करणे, ह्या गोष्टी करणे फार गरजेचे आहे. तसेच पाण्याचे प्रदूषणही आपल्याला या द्वारे टाळता येईल. मागे आपण बऱ्याच वेळेला ऐकलं असेल, वाचलं असेल, टी व्हीमध्ये बघितलं असेल, विविध प्रकारच्या शीतपेयांमध्ये कीटकनाशकं आढळतात. तर ते आपोआप येत नाहीत. त्याची जी साखळी आहे ती अशी आहे की कोणत्याही आपल्या अन्नपदार्थांच्या शेतीमध्ये विविध प्रकारच्या रसायनांची फवारणी केली जाते किंवा खतं म्हणून वापरली जातात. त्याचं विघटन न होता ते त्या पाण्यात मुरतं आणि विहिरीद्वारे किंवा विविध पाण्याच्या स्रोतांद्वारे ते आपल्या नळापर्यंत पोहोचतं आणि पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा उतरतं. त्याचमुळे पाणी हा घटक तर शीतपेयांमध्ये महत्त्वाचा घटक असतो. मग अशा वेळेला ही शीतपेय रेसिड्यू फ्री न राहता, म्हणजे ते विघटन न होता आपल्या शीतपेयांमध्ये पसरतात आणि आपल्या अन्नसाखळीमध्ये मिसळतात. त्यामुळे आपल्याला सर्व पद्धतीने जर
कॅन्सरच्या दृष्टीने लढा उभा करायचा असेल तर आपल्या बेसिक्स गोष्टींवर काम करणं गरजेचं आहे. आपले अन्नपदार्थ हे रासायनिक प्रक्रियांद्वारे न तयार होता जितके नैसर्गिक पद्धतीने घेता येतील त्यावर भर देणं फार गरजेचं आहे. धन्यवाद.